शेतकरी कर्जमाफी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। नुकतेच पावसाळी अधिवेशन झाले। या अधिवेशनामध्ये भरपूर असे मुद्दे मांडण्यात आले। त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो आपण पाहणार आहेत तो म्हणजे कर्जमाफीचा। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार किंवा नाही मिळणार या अधिवेशनामध्ये थोडक्यात मुख्यमंत्री यांनी सांगितलं, परंतु मित्रांनो जवळपास 2017 पासून शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारची कर्जमाफी ही मिळाली नाही। ज्यावेळेस मतदानाची वेळ येते त्यावेळेस सरकार कोणाचे असो त्या नेत्यांचा सर्वात अगोदरचा मुद्दा हा कर्जमाफीचा असतो। शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ हा शब्द सर्वच नेते देऊन जातात, परंतु मित्रांनो शेतकऱ्यांच्या तोंडाला पुन्हा राज्य सरकारने पानं पुसले आहेत। म्हणजेच राज्य सरकारने या पावसाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफीचा कुठल्याच प्रकारचा मुद्दा हा उचलून धरला नाही। त्यामुळे शेतकरी सुद्धा आता नाराज झाले आहेत। शेतकरी बँकेमध्ये कर्ज भरताना आता दिसत नाही, परंतु या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना आशा होत्या त्या फक्त कर्जमाफीच्या, परंतु आता या शेतकऱ्यांच्या आशा मावळताना दिसत आहेत। शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारच्या कर्जमाफीचा मुद्दा या अधिवेशनामध्ये राज्य सरकार असेल किंवा विरोधी पक्षनेता असेल यांनी उचलून धरला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आता या ज्या आशा होत्या ह्या मावळ्या। मग आता या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार किंवा नाही मिळणार या संदर्भात थोडक्यात मित्रांनो माहिती पाहणार आहे। तर मित्रांनो तुम्ही पाहिले असेल की सोशल मीडियावर भरपूर असे व्हिडिओ आले आहेत की शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार, शेतकऱ्यांचं इतकं कर्ज असेल या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार। परंतु मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती एक्सप्लेन करणार आहोत की या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रांनो तुम्ही शेतकरी आहात, तुमचे हे कर्ज असेल तर मित्रांनो तुमचं कर्ज माफ होणार किंवा नाही होणार हे आपण पाहूया। तर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी। मग आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का हा मोठा प्रश्न आहे। तो मित्रांनो आपण पाहूया या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री काय म्हणाले। शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अधिवेशनाच्या समाप्तीनंतर पत्रकार परिषदेच्या महत्त्वपूर्ण घोषणा सुद्धा केल्या आहेत। शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही दिले आहेत ते पूर्ण करणारच, पण कर्जमाफी हा तात्कालीन उपाय नाही। म्हणजेच मित्रांनो हा मुद्दा तुम्ही समजू शकता। कोणतेच राज्य दर 5 वर्षांनी कर्जमाफी देऊ शकत नाहीत, पण आम्ही शेतकऱ्यांसाठी कधी हात आकारता घेतलेला नाही। शेतकऱ्यांचे जीवन सुखाचे व्हावे त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागतील, त्याच्याच शिफारशी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन समिती स्थापन केली आहे असे त्यांनी या पावसाळी अधिवेशनामध्ये जाहीर केलं। तर राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची काल शुक्रवारी सांगता झाली। यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री शंभूराज देसाई आदी या उपस्थित होते। तर जनसुरक्षा विधेयकावर विरोधकांनी अवस्था सहन होत नाहीत, सांगतानाही त्यांना येत नाही अशी झाली आहे त्यांची परिस्थिती। संयुक्त चिकित्सा समितीत त्यांचाही समावेश होता, तेव्हा अंतिम मसुदा त्यांच्याच सहमतीने मंजूर केला गेला। अद्याप शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारची कर्जमाफी तर मिळणार नाही असं यामध्ये आपण समजून चाललं तरी शेतकऱ्यांना फारशा फरक पडत नाही। तर शेतकऱ्यांना जो दिलेला शब्द आहे हा शब्द राज्य सरकारने पाळला पाहिजे, तर राज्य सरकारने हा शब्द पाळला नाही। तर मित्रांनो काही शेतकऱ्यांची मुलाखत घेतली असता, काही शेतकऱ्यांची माहिती घेतली असता शेतकऱ्यांनी राज्य सरकारवर खरपूस नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे समोरच्या येणाऱ्या मतदानामध्ये आम्ही पाहूया की असा शब्द सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी मित्रांनो माहितीच्या आधारावर दिला आहे। मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का, तुमचे कर्ज किती आहेत मित्रांनो, कर्जमाफी व्हायला पाहिजे का या संदर्भात नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट सुद्धा तुम्ही करून कळवायचा आहे। आणि मित्रांनो अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवा। त्याचबरोबर आता राज्य सरकार जी समिती स्थापन केली आहे या समितीवर राज्य सरकारने हा कर्जमाफीचा बोगदा आता लुटून दिला। मग आता समिती कोणता निर्णय घेणार, शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का, शेतकऱ्यांची कर्जमाफी ही कितपत होईल किंवा शेतकऱ्यांचे कर्ज हे किती आहेत यावर चर्चा केल्या जाणार आहे। तर मित्रांनो अद्यापही शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारची कर्जमाफी होणार नाही। तर मित्रांनो शेवटी सांगून फक्त एकच, शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारे कर्ज भरू नका, कारण की आपलं जे खांडवे पाटील नावाचे YouTube चॅनल आहे हे शेतकऱ्यांच्याच हिताचं आहे। नेहमीच आपण शेतकऱ्यांच्या बाजूने मत मांडण्याचा मित्रांनो नक्कीच प्रयत्न केला आहे। त्यामुळे
राज्य सरकार किंवा कर्जमाफी हा सर्वात मोठा मुद्दा हा शेतकऱ्यांचा आहे। परंतु तुम्ही पाहिला असेल की ग्रामीण भागामध्ये जे बँकेचे कर्मचारी असेल, कर्मचारी हे शेतकऱ्यांच्या घरापर्यंत सुद्धा पोहोचत आहेत की तुम्ही कर्ज तर भरू नका, परंतु तुमचा 7/12 द्या, 8 द्या, तुमचं पासबुक द्या, तुमचं नवं जुनं आपण करूया, नवं जुनं केल्यानंतर तुम्हाला कर्ज सुद्धा आपण वाढवून देऊया। असे बरेच कर्मचारी त्या गावातील शेतकऱ्यांच्या घरापर्यंत सुद्धा पोहोचताना दिसत आहेत। परंतु मित्रांनो, तुम्हाला एकच विनंती आहे, 2017 पासून शेतकऱ्यांची कुठल्याच प्रकारची कर्जमाफी झाली नाही। त्याचबरोबर निसर्ग शेतकऱ्यांना व्यवस्थित साथ देत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना आता उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याच प्रकारचं कर्जमाफ भरू नये। तर शेतकऱ्यांची कर्जमाफी ही होईल किंवा नाही होईल हा समोरचा प्रश्न आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये जी माहिती या ठिकाणी मांडली आहे ही माहिती आपल्याला इंटरनेटच्या सहाय्याने मिळाली, त्यामुळे संपूर्णच माहिती सत्य असेल हे सुद्धा सांगता येणार नाही। त्यामुळे मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच एक लाईक करायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करायचा आहे। वाट पहा पुन्हा एका नवीन व्हिडिओची।